हां, काल आपण 3 प्रॉब्लेम पाहिले होते. आता मागच्या आता हे प्रॉब्लेम पाहू. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ 3.97 रेज़ टू द पॉवर 4. तर पहा 3.97. तर इथं पहा 3.97. तर हे 3 प्लस 0.97 हे लिहिता येते. याला स्प्लिट अप करायला लागेल तुम्हाला, बरोबर आहे? किंवा हे लिहिता येते 4 मायनस 0.03. पहा 0.03, 4 मायनस 0.03, 4.00, 0.03, 10, 7, 1, 9 आणि 4, बरोबर आहे? हे 3 1 मायनस केले 3.97. म्हणजे हे असंही लिहिता येते एक प्रकारे आणि हे दुसऱ्या प्रकारे लिहिता येते असं. तर तुम्हाला माहित आहे हे आपण प्रत्येक प्रॉब्लेम a प्लस h मध्ये f ऑफ a प्लस h आहे ना, तर a आणि h असा दोन टर्म मध्ये काय करतो, याला कन्वर्ट करतो. आता कन्वर्ट करतो तर याच्यातला h कसा आहे, व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल है ना. मग आता व्हेरी स्मॉल म्हणजे आता दोन प्रकारे लिहिता येते. मग त्यातला हे h ची व्हॅल्यू म्हणजे इथं काय h ची व्हॅल्यू 0.97, इथं दुसऱ्या टर्म मध्ये h ची व्हॅल्यू 0.03. कोणती व्हॅल्यू लहान आहे, तर हे व्हॅल्यू लहान आहे. म्हणजे आपल्याला हे घ्यावं लागणार ऍडजस्टमेंट, हे घ्यायची नाही. आन्सर चुकी देऊ शकते, बरोबर आहे? म्हणजे ऍडजस्टमेंट कशी घ्यायला लागेल तुम्हाला, 4 मायनस 0.03. आता हे जर राहिलं असतं 3.01, 3.01, तर समजा 3.0 म्हणजे 3 प्लस 0.1 किंवा 4 मायनस किती येणार आपण 4.00, 0.09 किती येतील पाहू. 0.01 करण्याकरता 0.009 मायनस करा, किती येते 10 पुन्हा केले 1 1 3.0 3.1 घेतले तर 0.1. तर हे 4 मायनस किती लिहिता येते 0.1. आता हे पहिली बेस आणि हे दुसरं टाईप असा लिहू शकतो आपण. याच्यातला कोणता टाईप लिहा सांगा. आता याच्यामधला जर तुम्ही कन्सिडर केला तर h ची हे झाली a ची व्हॅल्यू, हे h, हे झाली a, हे प्लस मायनसचा विचार नाही करायचा, हे झाली h. कोणती h ची व्हॅल्यू लहान आहे, आता ही व्हॅल्यू लहान आहे, ही व्हॅल्यू मोठी आहे. म्हणून कोणती ऍडजस्टमेंट लिहायला लागणार तुम्हाला, पहिली ऍडजस्टमेंट. इथं कोणती ऍडजस्टमेंट लिहायला लागणार, दुसरी ऍडजस्टमेंट. तर हे h आहे ना, h दोन प्रकारे लिहिता आलं तर काय करायचं आहे, जे h ची व्हॅल्यू लहान आहे ते ऍडजस्टमेंट लिहा. प्लस मायनसचा इथे काही इफेक्ट होत नाही, फक्त सॉल्व करताना मग लिहा. पण h ची व्हॅल्यू कोणती आहे ते लहान आहे ते ऍडजस्टमेंट लिहिणं आवश्यक आहे. आता हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तसंच होणार. त्याच्यानंतर आता पहा हे 3.97 रेज़ पॉवर 4 आहे. तर आपण काय करणार, याला बरोबर सेटअप करू. पण पहिल्यांदा आपली ऍडजस्टमेंट काय आहे, फंक्शन लिहा. फंक्शन घ्या, रिलेटेड फंक्शन घ्या, त्याची डेरिव्हेटिव्ह काढा. मग आता रिलेटेड फंक्शन कोणतं आहे, पॉवर मध्ये असलं तर रिलेटेड फंक्शन रेज़ टू पॉवर 4 आहे. लेट f of x equal to x raised to the power 4 पॉवर 5 होतं तर 5 पॉवर. रूट मध्ये असतं तर रूट मध्ये प्रॉब्लेम केले आपण. डिफरन्शिएट with respect to x, differentiate with respect to x. Therefore f dash x equal to derivative 4x cube. आता इथं f of 3.97 is equal to कसं लिहा, 4 मायनस 0.03, बरोबर आहे. 0 करून पहा, 4.00 म्हणजे 4 मायनस 0.03. 10 तून 3 गेले 7 राहिले 1 9 1 3.97, बरोबर आहे. हे असं स्थितीत करायचं. तर हे काय ना, पॉवर 4 म्हणजे 4 हे झालं. हे लेट द्याल, हे आपली ऍडजस्टमेंट, बरोबर आहे. लेट कोणती व्हॅल्यू घ्यायला लागेल, a इक्वल टू 4, h इक्वल टू मायनस जे साइन असेल ते द्यायचं 0.03. आता याच्यानंतर f ऑफ a काढा. f ऑफ a म्हणजे f ऑफ a म्हणजे ह्या 1 आणि ह्या सेकंड वरून ऍडजस्ट करायचं, बरोबर.
एफ ऑफ ए किंवा इकडे लिहू आपण वन आहे एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ किती 4 इक्वल टू 4 रेस्ट टू द पॉवर 4 रेस्ट टू द पॉवर 4 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4 16 64 मल्टिप्लाइड बाय 4 16 किती येणार 1 6 + 24 आणि 25 दॅट इज 256 एफ डॅश ए म्हणजे ए एफ च्या जागी ए टाका पण डेरिव्हेटिव्ह मध्ये मग डेरिव्हेटिव्ह काय आहे इथे एफ डॅश असा एफ डॅश 4 इज इक्वल टू काय ना 4 मल्टिप्लाइड बाय बरोबर आहे 4x³ च्या जागी 4 रेस्ट टू द पॉवर 3 बरोबर आहे डायरेक्ट लिहिला मी आता इथे व्हॅल्यू नाही तर तुम्ही x मध्ये लिहा आणि मग व्हॅल्यू टाकायची किती ना 4x पॉवर 3 4x पॉवर 3 म्हणजे 64 मल्टिप्लाइड बाय दिस 4 256 1 आणि हे 7 आता आपल्याला फॉर्म्युला काय व्हॅल्यू काढला का फॉर्म्युला अप्लाय करा बाय फॉर्म्युला काय फॉर्म्युला लिहा f of a plus h approximate value f of a plus h multiplied by f dash a f of a plus h म्हणजे f of a plus h ज्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ते 3 कसा आहे f of a plus 4 minus बरोबर आहे 0.03 हे लिहिलं तरी चालते किंवा हे डायरेक्ट लिहिलं तर चालते आपण असं लिहिलं अप्रॉक्सिमेट f of a म्हणजे f of 4 प्लस h म्हणजे f डॅश म्हणजे f डॅश 4 बरोबर आहे व्हॅल्यू टाका हे म्हणजे किती येते 3.97 रेस्ट टू द पॉवर 4 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू f of 4 ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 दॅट इज 256 प्लस h मायनस h ची व्हॅल्यू का -0.03 f डॅश 4 256 आता मल्टिप्लिकेशन करा दॅट इज 97 रेस्ट टू पॉवर 4 अप्रॉक्सिमेट 256 प्लस मल्टीप्लाय माइनस 3 न मल्टीप्लाय करून 3 सो का 18 1 3 6 जा 18 1 3 5 जा 15 प्लस 1 16 1 3 2 जा 6 प्लस 7 किती नंतर पॉइंट आला का 5 1 2 1 2 3.97 raised to power 4 approximate minus 256 minus 7.68 that is 0 0 2 1 3 1 तर त्या 16 तून 8 गेले 8 1 15 तून 5 तून 1 गेले 4 248.30 आंसर दिस इज द आंसर अप्रॉक्सिमेट म्हणजे आंसर लिहायचा आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ value of 3.97 raised to the power 4 is 248.30 आपला आन्सर. अशाच प्रकारचा दुसरा प्रॉब्लेम घेऊ. याच्यानंतर हे दुसरं प्रॉब्लेम आहे. तर ह्या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पहिल्या प्रॉब्लेम मध्ये याच्या अगोदर जे प्रॉब्लेम घेतले याच्यामध्ये काय फरक आहे. बाकीच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फंक्शन कन्सिडर करायचं आहे. फंक्शन f of x = what दिलेल्या ज्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे त्याला रिलेटेड फंक्शन लिहायचं आहे. आता इथं काय दिलं आहे फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ f of x = x³ - 3x + 5 म्हणजे फंक्शन दिलेलं आहे ऑलरेडी. त्याची व्हॅल्यू कोणत्या पॉइंटवर काढायची आहे x = 1.99 और हे असू शकते फाइंड f of 1.99 याचा अर्थ x ची व्हॅल्यू कोणती लागायची आपल्याला 1.99 म्हणजेच. आता आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे 1.99 कसं लिहिता येईल a + h मध्ये. तर पाहू बरं काय 1.99 म्हणजे तुमच्या डायरेक्ट लिहिलं तर 1 + 0.99 होते. एक येऊ शकते पहिली वेळेस दुसरी वेळ
1.99 इज इक्वल टू 2 मायनस 0.01 येते का पहा 2 0 0 0.01 हे 991 होते म्हणजे हे असं लिहिता येईल दोन वेळेस झाले आता या दोन वेळेस पैकी कोणती वेळ कोणता पहिलं बरोबर आहे की दुसरं बरोबर आहे आपला प्रॉब्लेम करता आहे दोन्ही बरोबर पण आता प्रॉब्लेम मध्ये ॲक्युरन्सी यासाठी कोणतं घ्यायचं याच्यात ते पहा हे झालं हे झालं याच हे आहे याच हे झालं हे इथे हे झालं याच हे आहे याच कोणता आहे मोठा कोणता आहे लहान हे आहे लहान 0.01 म्हणजे आपल्याला करेक्ट आन्सर येण्याकरता हे कंडिशन घ्यायला लागणार ठरलं एक वेळा आता बरोबर ऍडजस्टमेंट करा पहा फंक्शन दिलेलंच आहे आता हे पुन्हा सांगणार नाही लक्षात ठेवायचं पूर्ण f of x given लेट गरज नाही फंक्शन दिलेलं आहे x³ minus 3x plus differentiate with respect to x f dash x equal to 3x square minus चला आता गिवन कसं आहे x equal to 1.99 कसं लिहिता येईल that is 2 minus 0.01 दिला आहे आपण पहिल्यांदा लेट इथं लिहायचं लेट त्याच्यातला a म्हणजे 2 h म्हणजे साइन काय आहे मायनस 0.01 ओके आता a माहित झाला h माहित झाला आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला लागते पहा फॉर्म्युला पहा आठवा f ऑफ a काढायचा f डॅश f ऑफ a म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये टाकायची h व्हॅल्यू किती आहे 2 ते टाकायचे कोणत्या f ऑफ a म्हणजे फंक्शन मध्ये तुम्हाला जर लिहायचं असलं तर असं लिहू शकता पण तेवढं काही करायचं नाही f ऑफ a काढा f ऑफ a दॅट इज किती x³ म्हणजे f ऑफ 2 f ऑफ a म्हणजे f ऑफ 2 सांगा काय ना 2 चा क्यूब मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 5 कॅल्क्युलेशन करून टाका 8 minus 6 plus 5 8 minus 6 2 plus 5 7 हे झालं f ऑफ a इक्वेशन नंबर 1 आता f डॅश a इक्वल टू f डॅश a म्हणजे f डॅश 2 फॉर्म्युला दिली जाते तुम्हाला असं f डॅश 2 हे f डॅश याच्यामध्ये h चे व्हॅल्यू काय टाकायचे आहे f च्या जागी a टाकायचा आहे a म्हणजे किती 2 व्हॅल्यू टाका 3 2 स्क्वेअर मायनस 3 किती ते 4 3 12 मायनस 3 म्हणजे 9 बाय फॉर्म्युला अप्लाय करा फास्ट मध्ये फॉर्म्युला अप्लाय करा फंक्शन दिलेलं आहे फंक्शनची व्हॅल्यू x³ - 3x + 5 त्याची डेरिव्हेटिव्ह काढली आता इथं असं काढल्यानंतर काय करायला लागते आपल्याला दिलेली व्हॅल्यू काय करायची स्प्लिट अप करायची h ची व्हॅल्यू लहान असणारी व्हॅल्यू करेक्ट आहे आपली आता याच्यातला a झाला 2 लेट लिहायचं a = 2 h = -0.01 आता आपल्याला काढायचा f ऑफ a f डॅश f ऑफ a म्हणजे फंक्शन मध्ये f च्या जागी a टाका म्हणजे a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे तुमची म्हणजे 2 टाका नाही ते लेट बसा आणि f ऑफ a पूर्ण 2 टाकायची f ऑफ a चा क्यूब म्हणजे 2 चा f ऑफ 2 चा क्यूब -3 2 + 5 हे कॅल्क्युलेशन केलं इक्वेशन नंबर 1 f डॅश a म्हणजे इथं ये टाका f डॅश a म्हणजे f डॅश 2 3 मल्टिप्लाइड बाय 2 चा स्क्वेअर -3 हे कॅल्क्युलेशन केलं सेकंड बाय फॉर्म्युला काय ते f ऑफ a plus h approximate value f of a plus h f dash a आता f of a plus h म्हणजे 2 minus 0 h ची व्हॅल्यू बरोबर आहे तर f of द्यायला लागेल 2 minus 0.01 कारण हे x इक्वल टू आहे ना x ची व्हॅल्यू आहे फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे या फंक्शनची व्हॅल्यू कोणत्या पॉइंटवर आहे 1.99 म्हणजे काय दिलं 2 मायनस ते लिहून टाकू आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू f ऑफ 2 h आणि f डॅश 2 हे ड्रॉप केलं डायरेक्ट व्हॅल्यू टाकले तर चालते फ्रॉम 1 and 2 f ऑफ किती आहे 1.99 अप्रॉक्सिमेट f ऑफ
2 ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस याची व्हॅल्यू किती आहे हे h मायनस 0.01 मल्टीप्लाइड बाय f डॅश ये 2 ची व्हॅल्यू किती आहे 9 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 7 मायनस व्हॅल्यू 9 एक 9 9 0.0 पहा इथे किती 9 एक 9 किती नंतर पॉईंट लागून 2 नंतर आता याचं सबट्रॅक्शन करून पाहू सबट्रॅक्शन किती ते पहा सबट्रॅक्शन 7.00 0.09 1 1 9.1 6.91 आता याच्यावरून काय झालं याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू म्हणजे फंक्शनची f ची व्हॅल्यू 1.99 असताना व्हॅल्यू किती आहे फंक्शनची 6.91 तुम्ही जर डायरेक्ट काढली 1.99 बघितलं 1.99 चा क्यूब मायनस 3 1.99 प्लस 5 त्याने जवळपास व्हॅल्यू आहे पण ते करावं लागत तुम्हाला पण तसं करून चालणार नाही आपल्याला पण फॉर्म्युलाचा वापर करून करायचा आहे डेरिव्हेटिव्हचा वापर करून करायचा आहे म्हणून याचा बरोबर आहे त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम काय आन्सर लिहायचं देअरफोर